मुंबई कलकत्ता या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सौंदड गावामध्ये रेल्वेच्या उड्डाणपुलाचे काम गेल्या 5 वर्षापासून सुरू आहे। यामुळे सर्व्हिस रोडवर मोठे खड्डे पडलेले आहेत। या खड्ड्यांमुळे अनेक वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो, तर अनेक वेळा वाहतुकीची देखील कोंडी होते। याच्या विरोधात काँग्रेस कमिटीच्या वतीने आज जागो सरकार जागो हा आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी यांच्यासह भंडारा गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी NHAI अधिकारी सिन्हा यांना फोनवरून चांगलेच खडसावले। खासदार प्रशांत पडोळे स्वतः रेल्वे रुळावर बसले होते, त्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती। त्यानंतर NHAIच्या अधिकाऱ्यांनी 3 दिवसात हे खड्डे बुजवून देऊ असे देखील आश्वासन दिल्यानंतर काँग्रेसने हे आंदोलन मागे घेतले आहे। गोंदिया जिल्ह्याच्या मधल्या रेल्वे फाटक जवळ फ्लायओव्हरचं काम गेल्या 7 वर्षापासून सुरू आहे। ज्या कंपनीला काम देण्यात आलं होतं त्यांनी ते काम 2022 मध्ये पूर्ण करायला पाहिजे होतं। 2.5 वर्ष जास्तीचे होऊन सुद्धा त्या कंपनीने काम केलंच नाही, उलट ती कंपनी पळून गेलेली आहे। म्हणून मला अधिकाऱ्यांनी हे सांगितलं की त्या कंपनीची बँक गॅरंटी जप्त केलेली आहे, त्यांना त्यांचं कामावरनं टर्मिनेट करण्यात आलेलं आहे। आमची मागणी ही आहे की पूर्ववत रिटेंडरिंगची प्रक्रिया होऊन सुद्धा अनेक दिवस झाले, नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमला पाहिजे आणि या ठिकाणचा प्रश्न सोडवला पाहिजे। या ठिकाणी खालचे जे रस्ते आहेत आणि रेल्वे फाटक आहे, रस्ते इतके खराब झाले ट्रकच्या वाहतुकीमुळे की तासनतास नागरिकांना या ठिकाणी खोळंबून बसावं लागते। 2-2 तास लोक या ठिकाणी वाट पाहतात आणि त्याच्यामुळे लोकांची मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय होते आहे। इथे पावसाचे दिवस आहे, इथे ॲक्सिडेंट होतात, अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत। त्याच्यामुळे हे जे खालचे रस्ते आहेत हे सुद्धा दुरुस्त करण्याची तयारी या कंपनीची किंवा नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाची नव्हती। म्हणून आम्ही खासदारासोबत या ठिकाणी आंदोलन केलं। आंदोलन केल्यानंतर त्यांनी आमचं संज्ञान घेऊन त्यांनी आता सांगितलं की 3 दिवसामध्ये या पुलाच्या दोन्हीकडचे रस्ते ते चालण्यायोग्य ट्रॅफिक योग्य करून देणार आणि समजा त्यांनी 3 दिवसामध्ये हे जर रस्ते व्यवस्थित केले नाही तर आम्ही 7 तारखेनंतर पुन्हा या ठिकाणी आंदोलन करू आणि तेव्हा केवळ रस्ता रोको नाही तर आम्ही रेल रोको आंदोलन सुद्धा त्या ठिकाणी करणार आहे। आणि सौंदड येथील परिसरातील जी 5 वर्षापासून जी समस्या सुरू आहे त्या समस्येच्या दृष्टिकोनातून सन्माननीय नानाभाऊ पटोले साहेबांनी आम्हाला आदेश केला की या पुलाचं उड्डाणपुलाचं व रस्त्याचं दोन्ही तर्फेचं काम सुरू झालं पाहिजे। परंतु आम्ही निवेदन देऊनसुद्धा अनेक दिवसापासून हे प्रश्न सुटत नव्हते आणि म्हणून शेवटी आमच्या प्रदेशाध्यक्षांनी आम्हाला सूचना केल्याप्रमाणे आमचे जिल्हे व सर्व पदाधिकारी यांनी आम्ही एकंदरीत आज जे शासन झोपलं आहे त्या शासनाला जागी करण्यासाठी जागो सरकार जागो असं अभियान 3 पद्धतीनं आम्ही आज साजरं केलं। जो कंपनी थी उसको हमने टर्मिनेट कर दिया है अभी यहाँ पर। ये राजदीप बिल्डकॉन काम कर रही थी, इसका कॉन्ट्रैक्ट मिला था, कर दिए काम, पर उसका जो कॉन्ट्रैक्ट है हमने अभी टर्मिनेट कर दिया है। राजदीप को स्टार्टिंग से काम मिला था, राजदीप स्टार्टिंग से काम कर रही थी यहाँ पे, उसका कॉन्ट्रैक्ट हमने टर्मिनेट कर दिया है। अभी रिटेंडरिंग का प्रोसेस चालू है, उसमें हमारे पास बिड्स वगैरह आ चुकी हैं, तो मतलब हम एक्सपेक्ट कर रहे हैं कि महीने के अंत में बिड ख़त्म करके इसका मतलब फिर से एजेंसी को काम देके चालू करा देंगे काम। गाव माझा न्यूज करिता राधा किसन छुटे, गोंदिया।